खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संकष्टी, तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मी आज ना तुमच्याशी ना खूप दिवसातून मी आज ना माझी देवपूजाचं रुटीन कसं आहे मी तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हाला तर माहितीच आहे की डेली देवपूजा ना आत्याच करतात. मी कधीतरी देवपूजा करते, कारण चतुर्थी किंवा काही उपवास तापास असलं तरच मी पूजा करते. कारण मला सकाळी स्वयंपाक बनवून परत मला जॉबवरती जायचं असतं, म्हणून आत्याच देवपूजा करतात. तर आज सुट्टी आहे, आज संडे आहे. तर चला म्हटलं तर छानपैकी आपण ना देवपूजा करायला घेऊया. मस्तपैकी आज संकष्टीचे आज उपवास पण आहे आणि आहोंचा पण उपवास असतो आणि माझा सुद्धा उपवास असतो संकष्टीचा. तर आहोंना जायचं आहे मळ्यामध्ये. तर त्यांनी आल्यानंतरच फराळीचं वगैरे बनवायचं आहे. 1-2 वाजता ते येतील मळ्यातून. तर चला आता मी देवपूजा वगैरे करून घेते आणि नंतर ना माझी म्हणजे जे काही माझं डेलीचं काम आहे ते मी करते आणि मला हॉलसुद्धा साफसफाई करायची आहे. तर मी तुम्हाला नंतर शेअर करेनच ते पुढे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. तर आता ना सकाळी बघा माझी देवपूजा चाललेली आहे. तर छान वाटतं बरं का असं देवपूजा करायची. आणि संकष्टी चतुर्थी आहे आज आणि गणपती बाप्पांचं ना आज आपला दिवसभराचा आज उपवास असतो. तर संकष्टी ही ना माझी म्हणजे डेली म्हणजे दर महिन्याची संकष्टी असतेच. तर आहोंची पण संकष्टी आहे. तर म्हटलं आता चला पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया. तर उपवास वगैरे असले की मी करते. तर तुळशीला सडा रांगोळी बाहेर झालेला आहे. तर उंबरठ्याच्या हळदीचं लेपन केलं पहिल्यांदा आणि नंतरच मी देवपूजेला लागलेले आहे. तर छान वाटते बरं का अशी सकाळ लवकर उठून छान अशी अंघोळ करून घर वगैरे स्वच्छ पुसून घेऊन ना तर आपल्याला आजचं संकष्टीचं आपलं संकष्टीचं रुटीन असतं. तर मी आतल्या दोन्ही खोल्या साफ करून घेतल्या आणि फरशीसुद्धा पुसून घेतली आणि नंतर मी इथे देवपूजेला लागलेले आहे. तर हॉल आणि किचन राहिलेलं आहे. तर ते कसं माहिती आहे का आता सकाळ सकाळ एवढ्या गडबडीमध्ये होणार नाही आहे. तर म्हटलं आता नंतरच आपण ना हॉल आणि किचन पुसून घेऊया. तर छान येते ना मी सर्व देवपूजाची म्हणजे ताटं तांब्या कलश वगैरे जे काही असतो ना ते मी तो बाहेरच आणलेलं आहे घासायला. तर बाहेर कसं घासल्यामुळे ना तर लगेच स्वच्छ होतं आणि पाणी तर आहे आपल्या घरी भरपूर पाणी आहे बोर असल्यामुळे. तर इथे मी देवसुद्धा सर्व पितांबरने घासून घेतले. तर गणपती बाप्पांना छान असा ना अभिषेक पण करायचा आहे मला. तर मी संकष्ट असले की नाही माझे सर्व कामं करते. तर छान वाटतं अशी सकाळी देवपूजा करणं आणि मनाला एकदम शांत आणि छान वाटतं. तर दिवा लावून छान अशी गणपती बाप्पांची आरती वगैरे करायची. तर मी 108 वेळा तरी ना ओम गणपते नमो नमः हा मंत्र म्हणत असते बरं का संकष्ट दिवशी. तर डेली 5 किंवा 11 वेळा तरी मी म्हणते ओम गणपते नमो नमः ओम गणपते नमो नमः. तर संकष्ट दिवशी ना 108 वेळा म्हणते ओम गणपते नमो नमः ह्या मंत्रांना मी 108 वेळा म्हणतेच. तर तो दिवसभरातून होऊ द्या किंवा मी देवपूजा करताना किंवा आरती करताना मी ही गणपती बाप्पांची जप करत असते. तर चला छान आता आपण सर्व देव वगैरे घासून घेतलेले आहेत. तर त्याला मी अशी कोरड्या कापडाने पुसून घेते आणि नंतर ना मी देव सर्व मांडणी करून फुले वगैरे आणायची आहेत बागेतल्या आणखीन. तर बागेत ना स्वस्तिकाची फुलं जास्वंदाची फुलं एवढी निघतात. तर तेवढी फुलं आणायची असतात. तर चला ही सर्व देव घासून घेतलेली आहेत. तर छान वाटतं आणि सकाळी कसं मी अगोदर ना बाहेरची कामं सर्व आटपून आले की नाही मग नंतर देवपूजा लागते, कारण देवपूजा करायला थोडासा आपल्याला वेळ लागतो. तर इथे मी देवांना छान असं चंदन वगैरे लावून घेतलं, हळद कुंकू वगैरे वाहिलं आणि नंतर सर्व फुलं वगैरे वाहून घेतली. तर गणपती बाप्पांना आवडणारं जास्वंदीचं फूल ते अर्पण केलं आणि नंतर नाही ते स्वस्तिकाची फुलं होती ते सुद्धा मी इथं स्वस्तिकाची फुलं वाहिली. तर धूप दीप आरती वगैरे लावलेली आहे. तर चला छान आता आरती वगैरे करून घेऊया. तर सकाळीसुद्धा मी आरती म्हणते आणि संध्याकाळी पण ना गणपती बाप्पांची आरती म्हणते. तर इथे बघा मी अगरबत्ती लावून घेते. तर आता ना मला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे. तर आज काय संडे आहे, आज काय म्हणजे स्वयंपाकाला थोडंसं उशीर झाला तरी पण चालतो. माझा आणि आहोंचा उपवास असतो. तर आजी आत्या आणि बाबा या तिघांसाठी मला स्वयंपाक करावा लागतो शौर्य.
तर त्यांच्यासाठी भात वरण चपाती जे काही एक भाजी आहे ती बनवून ठेवायची. तर नंतर इथे मी आरती वगैरे केली गणपती बाप्पांची छान. आणि नंतर इथे म्हणा मी आहोंसाठी आणि माझ्यासाठी थोडासा दुधातला चहा बनवला. तर चला आता एवढा 1 कप चहा घेते. तर 1 महिना झाला मी चहा घेतलेच नव्हते. तर आता मी आणि आहोनी दोघं मिळून एक 10-15 मिनटं ना चहा वगैरे घेतलो. छान वाटतं बरं का असं रिलॅक्स. आणि देवपूजा केल्यामुळे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि दररोजची देवपूजा ना छान असतं. आणि आपलं रुटीन कसं ना डेली जसं असतं तसंच, पण फक्त उपवास वगैरे असलं की नाही थोडासा देव वगैरे घासायला छान देवपूजा करायला वेळ लागतो. तर छान अशी ना माझी संकष्टीचं आजचं रुटीन. तर नंतर म्हटलं आता चला महिना झाला हॉलची साफसफाई केलेली नाही आहे. तर मी ना इथे हॉलची साफसफाई करायला घेतलेली आहे. तर मी कसं महिन्यातून एकदा ना हॉलची साफसफाई करतेच. तर भरपूर साऱ्या जाळ्या जमा झाल्या. तर हॉल हा घरातील आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग मानतो. तर आपण काय करतो की प्रत्येक गोष्ट ही हॉलमध्येच आणि स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं म्हणजे हे हॉलचं आपलं कामच आहे. कारण आता सकाळच्या इथे तुम्हाला दिसत असेल सकाळच्या 9:30 वाजलेले आहेत. तर हॉल स्वच्छ ठेवणं हा ना आपला सर्वात मेन पॉईंट आहे. सेंटर घराचं मेन सेंटर म्हणजे हॉल. तर इथे मी सर्व ना साईडच्या कॉर्नर वगैरे पुसून घेतलं. टी व्ही बोर्ड आणि टिपॉय वगैरे सर्व मी ना स्प्रे वगैरे करून सर्व ते पुसून घेतलेलं आहे. तर आता चला विंडोजमध्ये पण धूळ येते. कारण आता उन्हाळा म्हटलं की नाही बाहेरची हवा आत येते आणि भरपूर धूळ पडते. तर घरासमोर झाडं आहेत. तर झाडामुळे आणि बाहेरचा कसं माती वगैरे घरात येते. तर ती पण इथे ना मी विंडोज वगैरे पण पुसून घेतलं. तर आता महिना झाला ड्रेसिंग टेबलसुद्धा मी साफसफाई केली नाही आहे. तर आता ना मी ड्रेसिंग टेबलसुद्धा साफसफाई करायला घेतलेली आहे. तर म्हणजे तिथे तेल पावडर जे काही आपण ठेवलेलं असतं ना ते सर्व तेलकट आणि असं हे झालेलं असतं की खूपच धुळधुळ पडलेले असते. तर आता मी ते ना सर्व ड्रेसिंग टेबलावरचं काढून घेतलं. तर तर इथे तुम्ही पाहू शकताय बघा ड्रेसिंग टेबलने इतका घाण आणि घाण झालेला आहे. तर भरपूर सारी धूळ साचले तुम्हाला दाखवते बघा इथं. तर महिना झाला अजिबात साफसफाईच केली नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय भरपूर असं ना ड्रेसिंग टेबल कसं आपण पावडर आणि तेल वगैरे ठेवतो ना तर त्यासाठी ना खूपच अशी धूळ आणि त्याच्यामध्ये ना हे खिडकीच्या साईडलाच आहे. बाहेरची धूळ सगळी ना या आरशावरती येऊन बसते. तर चला हा आरसा आणि ड्रेसिंग टेबल मी स्वच्छ पुसून वगैरे घेते. तर इकडचा कोपरा ना आता स्वच्छ करून झालेला आहे. आणि चला इथे बघा जाळीसुद्धा काढलेली आहे पूर्ण. कारण आता महिना झाला अजिबात ना हॉलची साफसफाई केलीच नाही आहे. तर आता मी स्वच्छ आता ड्रेसिंग टेबल पुसून घेते. तर ना आता बघा ड्रेसिंग टेबलावरचे जे काही लागत नाहीत ना वस्तू ते मी आता फेकून देणार आहे. म्हणजे टिकलीचे डबे वगैरे रिकामे झालेले, सिंदूरच्या पावडरच्या डब्या सगळे तसेच होत्या ड्रेसिंग टेबलावरती पडून. तर ते मी आता ना फेकून देणार आहे आणि जे काही लागतं ना तेवढंच इथे मी वस्तू ठेवणार आहे. तर कसं माहिती आहे का ड्रेसिंग टेबलावरती इतकी धूळ आणि पाहायलासुद्धा नको असं वाटतं आरसा. तर आपलं म्हणजे आरसा नेहमी स्वच्छ आणि चांगला असलं पाहिजे. तर मी डेली आरसा पुसतेच, पण साईडचं कॉर्नर आणि कोपरे वगैरे पुसायचे राहतातच कप्पे. तर इथे बघा मी सर्व पुसून घेतलं छान असं ना. तर थोडंसं स्प्रे मारला लिक्विडचा. तर त्याच्याने ना लगेच निघून जातं. कारण त्याच्यामुळे लिक्विडमध्ये ना थोडासा फेस आणि असा हे असतो त्याच्यामुळे स्मेल वगैरे अजिबात येत नाही आहे. आणि छान वाटतं बरं का असं फ्रेश केल्यानंतर घरातलं. आणि घरातल्या सर्व वस्तू ना शौर्यच्या भरपूर वस्तू आहेत. पण ते काय शौर्य कसं करतो की खेळतो आणि तिथंच ठेवून देतो. मला ते सुद्धा आवरावं लागतं. मग ते काय केलं की मी शौर्यची खेळणी सर्व ना बाजूला ठेवली एका बॉक्समध्ये घालून. आणि नंतर ना मी ते जेवढं लागतं तेवढं वरती ठेवून दिलेली आहे. तर आज मी ना छान अशी ना हॉलची साफसफाई करायला घेतलेली आहे. धूळ काढणं किंवा झाडू पोछा या सर्वच गोष्टी या क्लिनिंगमध्ये आल्याच आपल्या हॉलच्या साफसफाईमध्ये. तर हॉल कसं स्वच्छ आणि नीटनेटका आणि आकर्षक आपल्याला दिसलं पाहिजे. तर तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवते. तर खूप छान इथे ना मी झाडू वगैरे मारून घेतला. आणि नंतर ना मी इथे ना ही आहेत की सर्व ड्रेसिंग टेबलामध्ये भरपूर सारे कपडे आहेत माझे आणि शौर्यचे. ते सुद्धा मी इथे ना एका याच्यामध्ये काढून घेते.
मग एका कापडावरती ठेवलं आणि ते आता ना मी सोप्यावरती ठेवून देते आणि नंतर ना मी फरशी वगैरे पुसायची झाली ना मग मी थोडंसं कप्पे वगैरे पुसून घेतले ते सुद्धा सुकतं फॅन वगैरे लावल्यानंतर. तर आता काय उन्हाळाच आहे लवकरच वाढता येते. तर आता ना सकाळच्या 9:45 वाजलेले आहेत. तर इतकं गरम होऊ लागले ना कारण उन्हाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ऊन इथे सोलापूरला खूप म्हणजे खूप ऊन आहे. तर तुम्हाला दाखवते. तर सर्वच नाही ते मी क्लीन करून घेतलेलं आहे ड्रेसिंग टेबल वगैरे. तर कचरा तरी भरपूर पडलेला आहे कारण आता महिना झाला ना हॉलची अजिबात साफसफाई केलेली नाही आहे. तर आता त्याच्याच मी ते साफसफाई करायला घेतलेली आहे कारण मी महिन्यातून एकदा ना हॉलची साफसफाई करतेच. तर मी पण 4 दिवस माहेरी गेलते ना तर त्यासाठी म्हटलं तेव्हाच मी स्वच्छता करणार होते पण काय करायचं झालं नाही आहे. तर तुम्हाला दाखवते ड्रेसिंग टेबल किती छान आणि चकाचक झाले. मग अशी इतकं घाण लागत होतं ना हाताला पूर्ण अशी बोटाला ना त्याच्यावरची धूळ लागत होती. पण आता मी ते ना थोडंसं लिक्विड वगैरे मारून स्प्रे वगैरे मारून स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते. आणि भरपूर साऱ्या जाळ्या आणि कॉक्रोच वगैरे पण झाले आहेत कपड्यामध्ये. तर इथे बघा मी सर्व कपड्यांचा ढीग ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते. तर इथे ना ड्रेसिंग टेबलमध्ये ना सर्व कपड्यांना मी ते सोप्यावर ठेवलेले आहेत. तर पहिल्यांदा झाडू मारून घेते आणि नंतर या कपड्याच्या घड्या घालून घेते. तर इथे बघा तर सर्व कचरा वगैरे काढलेला आहे. तर भरपूर सारी धूळ साचली होती. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय ड्रेसिंग टेबलचे 2 कप्पे. या कप्प्यामध्ये ना शहराचे आणि माझे डेलीचे कपडे इथेच ठेवते मी कारण कधी काही भेटत नाही मुलांचं कपडे वगैरे म्हणून मी इथेच ठेवत असते. तर स्वच्छ असे ना क्लीन करून घेतलेले आहे मी. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मगाशी ना खूप धूळ लागत होती पण आता अजिबात धूळ लागत नाही. तर आता ते छान असं ना क्लीन केलं. मग अशी फुलं पण दिसत नव्हती बरं का याच्यावरची डिझाईन. तर इथे बघा ड्रेसिंग टेबलची ना साईडचे छोटे छोटे कप्पे असतात आपण पावडर तेल वगैरे ठेवतो ना ते सुद्धा मग अशी किती धूळ आणि किती घाण होतं बरं का. आणि फुलं अजिबात दिसत नव्हते इथल्यासुद्धा. तर मी स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला दाखवते. छान इथं मी आरसा वगैरे पुसून घेतला. आणि नंतर मी इथे ना झाडू मारून घेते आणि कपडे आहेत ते नंतर घडी घालते आता. तर चला तर पटकन एवढी झाडू मारून घेऊन ना आपल्याला आता लगेच ना फरशी पण पुसून घेते मी कारण क्लिनिंग केलं म्हटलं की नाही फरशी पुसल्याशिवाय मला अपूर्णच वाटतं. तर मी काय करते पटकन सर्व कचरा गोळा करून ना बाहेरून टाकून मग नंतर लगेच मी इथे ना फरशी पुसायला घेतलेली आहे. तर शक्यतो मी जास्त करून बसूनच फरशी पुसते. आज म्हटलं आता चला लवकर सगळी कामं आवरायची आहेत मग मी ना मापने फरशी पुसत आहे. तर चला छान असे मी थोडंसं फिनेल वगैरे टाकलं. फिनेल टाकल्यामुळे जेणेकरून असं स्मेल पण छान येतो घरामध्ये म्हणजे फिनेलचा कारण अजिबात चिलटं वगैरे मच्छर वगैरे अजिबात येणार नाहीत. तर इथे ना छान अशी ना फिनेल टाकून मी ना फरशी वगैरे पुसून घेतली आणि छान पण दिसतात स्वच्छ आणि नीटनेटकं. तर आणखीन काय फराळीचं काय बनवलं नाही आहे. हे झालं की नाही मग लगेच मग फराळीला लागते मी बनवायला कारण अहो आल्यानंतर मळ्यातूनच करावं लागेल मला कारण करून ठेवलं ना मग ते खाणार नाहीत म्हणजे गरम गरम गरमच छान लागतं गार झाल्यानंतर छान नाही लागत. तर इथे मी किचनसुद्धा पुसून आले आणि नंतर ना हॉलचा अर्धा भाग राहिला होता ते सुद्धा मी इथे पुसून घेतला. तर आता चला एवढे सर्व फरशा पुसून झाले आणि बाहेरच्या कट्ट्यासुद्धा पुसून घेतल्या मी आणि फॅन लावलं आणि चला ते तर सुकतंय तोपर्यंत तिथं आपल्याला वड्याची तयारी करायची शाबू वडा. तर इथे ना मी शाबू रात्रभर भिजत घातला होता आणि छान भिजला तो आणि एक 3-4 बटाटे मी ना उकडून घेतले होते आणि ते छान आता किसून पण घेतले आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मिरचीचा ठेचा म्हणजे उपासाला जे काही लागतं तेवढंच घेतलेलं आहे मी आणि शेंगदाण्याचा कूट आणि मिरची टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि तुमचा जर उपास नसाल आणि तेव्हा जर बनवायचं असेल ना तर तुम्ही अवश्य कोथिंबीर टाकू शकता. पण मी संकष्टीला अशी कोथिंबीर वगैरे काही खात नाही फक्त मिरची मीठ आणि शेंगदाण्याचा कूट शाबू आणि बटाटा एवढा मी मिक्स केलेला आहे एवढं सर्व साहित्य. तर आता छान असं छोटे छोटे असे हातावरती वडे थापून घेतले मी हाताला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं तळ हाताला. तर छान होतात बरं का असे वडे आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर जास्त काय मी म्हणजे मला सर पूर्ण रेसिपी ती तुम्हाला दाखवता आली नाही आहे मी डिरेक्टली ना
म्हणजे काय झालं की मोबाईलची गॅलरी फुल झाली मी मग तो व्हिडिओ शूटच झाला नाही आहे. मी बनवलेला पण तो शूटच झाला नाही आहे. तरी ते तुम्हाला दिसत असेल किती छान आणि एकदम क्रिस्पी असे ना आपले ना शाबू वडे बनलेले आहेत. तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आणि मिरचीचा ना छान असा ना खूप छान असं टेस्ट लागते. कारण मिरचीमुळे ना एकदम चव आणि छान लागते. तुम्हाला कमी जास्त तुम्ही आवडीनुसार तुम्ही वापरू शकताय. तर आता चला शाबू वडा बनवले आणि तेवढ्यात आहो आले मळातून. मी आणि शौर्य आहो तिघंही ते वडा आणि शाबू वडा आणि दही घेतलेलं आहे. चटणी काय बनवली नाही आहे. तर दह्यामध्येच थोडंसं साखर टाकली आणि थोडासा मिरचीचा ठेचा टाकला आणि छान लागते बरं का. अशी शाबू वड्याबरोबर सुद्धा ही चटणी. म्हणलं आता फक्त शाबू वडा बनवावं आणि नंतर ना त्याच्याबरोबर काहीतरी खाता येईल. मी सोडून दिलं म्हणजे दही वगैरे खाल्लं तरी पण चालेल म्हणून. तर खूप छान असा ना हा शाबूचा वडा झालता आणि मंद आचेवर तळल्यामुळे ना एकदम क्रिस्पी आणि खायला एकदम टेस्टी हा ना शाबू वडा बनलेला. आणि त्या मी सर्वजण गरमागरम शाबू वडा खाल्लो. आणि नंतर नाही ते मी आणि आत्याने ना कपड्यांच्या घड्या घातल्या सर्व. तर इथे बघा शौर्यचे कपडे म्हणजे जीन्स पॅन्ट वगैरे तो जास्त वेअर करत नाही, तसंच पडून राहतात. तर इथं ठेवून दिलेलं ड्रेसिंग टेबलावरती. आणि माझे डेलीचे साड्या मी जे डेली वेअर करते ते सर्व इथंच आहेत. कारण आता कसं जॉबला जातं सकाळी 1 तास घालायचे होतात, परत ते राहून तसंच जातं. तर इथे बघा एवढ्या साड्या आहेत. आणखीन ना 7-8 साड्या होत्या तर त्या दुसऱ्या कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत. तर मी आता ना डिरेक्टली संध्याकाळी भेटले तुम्हाला. तर इथं आत्यांचं चाललेलं आहे की सारण तयारी करणं मोदकासाठी. तर आत्यांनी बघा खूप छान असं ना खूप म्हणजे खूप छान असा मोदक बनवलेत. कारण चपात्या वगैरे बनवायच्या झाल्या आणि पीठ एकदम पातळ झालं म्हणून मोदकाचा आकार ना थोडंसं छान आलं नाही आहे. तर चला आता छान आता मोदक उकडतेत आणि मोदकसुद्धा उकडले. आणि आत्ता ना रात्रीच्या 9:30 वाजलेल्या आहेत. तर आता छान आता मी देवाला नैवेद्य पण दाखवते गणपती बाप्पांना मोदकाचा आणि आरती वगैरे करून घेते. आणि ते छान ते मी आरती करून घेतली गणपती बाप्पांची आणि धूपदीप आरती वगैरे झाले आणि गणपती बाप्पांना नैवेद्य पण दिला. आणि नंतर आता ना बाहेर जायचं चंद्रोदयाची पूजा करायला. तर तुम्हाला इथे मी जवळून दाखवते. बघा इथे 11 मोदक बनवलेले होते. थोडेसे चपटे झाले, थोडंसं इग्नोर करा कारण पीठ पातळ झाल्यामुळे. तर छान येते मी बाहेरसुद्धा पूजा वगैरे करून आली चंद्रोदयाची. आणि आता जेवणाला ताट घेतलेले. तर मस्त असं मोदक बनवले. मला तरी संकष्टीला मोदक आवडतं बरं का. कारण संकष्ट असला मोदक खाल्लं तरच मला उपवास वाटतो. तर नैवेद्य पण दाखवायला पण लागतंच ना मोदक. तर छान आहे ते भात, वरण, मोदक, वांग्याची भाजी, चपाती, लोणचं असं होतं बरं का आजच्या जेवणामध्ये. तर चला मी जेवण करून घेते. आता ना जस्ट ना गणपतीची आरती वगैरे झाली, छान अशी चंद्रोदयाची पूजा पण झाली. तर आता जेवायला बसलेले आहे. तर मी आज एकटीच आहे बरं का जेवायला. तर ताजींना पण जेवायला बोलवलेत बाहेरच. तर त्यांनी पण ना चंद्रोदय निघाल्यानंतर जेवणार आहेत कारण तिथं देवाचा महाप्रसाद आहे. तर तिथे गेलेले तुमचे दाजी तर चला आता मी एकटं जेवण करणार आहे. तर आत्या आणि बाबा त्यांनाही जेवण कर म्हणलं कारण आमचं डेली 8:30 वाजता जेवण असतं ना. तर त्यासाठी म्हटलं तुम्ही जेवण करा, मी नंतर जेवीन. तर मी आज एकटीच आहे. असं पहिल्यांदा झालं आहे बरं का असं एकटी आज जेवण करायचं. तर त्याला मस्त असं ना छान अशी ना मोदक बनवलेला आहे. तर भात, वरण, चपाती, वांग्याची भाजी आणि लोणचं. तर असं आहे बरं का आजचं ना माझं संकष्टीचं स्पेशल जेवण. आणि ते मी काय बनवलेलं आहे संकष्टीचं स्पेशल जेवणामध्ये नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मी आता जेवण करून घेते. तर या सगळं तुम्ही पण ना छान असं ना संकष्टीचं मोदक खायला. तर तुम्हाला मोदक दाखवते बरं का. मस्त असं ना तूप टाकलेलं आहे आता मोदकावरती. तर आता खाऊन घेणार आहे मी. तर चला आजचा दिवस ना असा गेला. आज संकष्टी आणि संडे. तर तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.